मित्रांनो नमस्कार. न्यायपालिका सध्या चर्चेचा आणि गमतीचा विषय झालाय. चर्चेचा एवढ्यासाठी की नको ती प्रकरण पुढे येतात आणि पटापट ती मार्गी लागतात. कधी कधी आदल्या दिवशी देखील मार्गी लागतात. आणि काही प्रकरणं अशी असतात की लोकांना ती अपेक्षित असतात की नाही, न्यायालयाने न्याय देणं गरजेचं आहे, कारण खरा न्याय तसाच होऊ शकतो. पण तरी देखील मग सुप्रीम कोर्ट सारखा एखादा न्यायमूर्ती सांगतात की नाही, खरंच वेळ झालेला आहे आणि आपल्याला काही करून याचा निकाल लवकरात लवकर देणं गरजेचं आहे. आणि हे सांगता सांगता वर्ष कधी येऊन ठेवतं ते कळत नाही आणि तारीख पे तारीखचा खेळ सुरू असतो. मात्र जेव्हा हा तारीख पे तारीखचा खेळ सुरू होतो तेव्हा एखादा बलवान होतो आणि एखादा कमजोर होतो किंवा एखाद्यावर अन्याय होतो. हे जर सुप्रीम कोर्टाला कळत नसेल तर ते आज आपल्या देशाचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. नमस्कार, मी अमित जोशी, दैनिक वृत्त दिनांक डिजिटलच्या माध्यमातून आज रविवार पुन्हा एकदा अगदी जुना झालेला, चोतामोता झालेला विषय एवढ्यासाठी घेऊन येतोय की लोकांना कळलं पाहिजे की नेमकं सुप्रीम कोर्ट काय करतंय. न्यायालयाची नेहमी कदर केली पाहिजे, न्यायालयाचा आदर केला पाहिजे. पण तरी देखील सध्याची जी स्थिती आहे अनेक भागामध्ये, अनेक राज्यांमध्ये, जर तुम्ही बघाल तर विरोधकांची प्रकरणं जर असतील तर पटापट ती पटलावर येतात, त्याचे निकाल लागतात. मात्र सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत जर असतील, केंद्राच्या बाबतीत असतील तर मात्र अगदी तारीख पे तारीख हळू, अगदी कासाऊ गतीने त्याची सुनावणी सुरू असते, त्याचा निकाल लागला जातो. त्यामुळे लोकांमध्ये आता काहीसा संभ्रम आहे. जर तुम्ही आज विचारलं खरंच न्यायपालिका लवकर न्याय देते का, तर मला असं वाटतं की देशभरातील किमान बहुसंख्य लोक हेच म्हणतील की न्यायालय लवकर न्याय देत नाही. आता तुम्ही पक्ष आणि चिन्ह बघा. 2023 फेब्रुवारी पासून हे प्रकरण चालू आहे. 3 न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्ती जे महाराष्ट्रातून गेलेले, त्यामुळे त्यांना महाराष्ट्राची सगळी माहिती होती आणि शेवटी हुशार असे ते न्यायमूर्ती. पण निर्णय देताना त्यांनी काय केलं, फक्त ताशेरे ओढले, एक अशी उत्साहित किंवा आशा पल्लवित केल्या की आम्ही निकाल देणार आणि ते निवृत्त होत गेले. त्यानंतर मुख्य न्यायमूर्ती जे सूर्यकांत आहेत ते आल्यानंतर त्यांनी 2025 फेब्रुवारीमध्ये असं सांगितलं की पुष्कळ वेळ झालेला आहे. त्यानंतर मे मध्ये पुन्हा त्यांनी सांगितलं की नाही, हे प्रकरण आता फार ताणलं गेलेलं आहे, पक्ष आणि चिन्ह कोणाचं आणि त्याचा निकाल लागणं गरजेचं आहे, त्यामुळे आम्ही लवकरात लवकर निकाल देणार. पुन्हा अशा पल्लवित झाल्या, असं वाटलं की नाही, हे न्यायमूर्ती आता कुठेतरी न्याय देतील. ठीक आहे, न्याय तुम्ही उद्धव ठाकरेंना द्या, त्यांच्या बाजूने द्या, एकनाथ शिंदेच्या बाजूने द्या, पण द्या तर. कारण तुम्ही जो उशीर करताय त्याचा फटका कोणाला बसतो याचा तुम्ही विचार करायला हवा. पण न्यायालयाने तसा विचार केला नाही. न्यायालयाने सांगितलं मे मध्ये आम्ही ऑगस्ट मध्ये सुनावणी घेऊ, ऑगस्ट मध्ये सांगितलं आम्ही नोव्हेंबर मध्ये सुनावणी घेऊ, नोव्हेंबर मध्ये सांगितलं आम्ही जानेवारी मध्ये सुनावणी घेऊ, मग जानेवारी मध्ये सांगितलं की आम्ही 12 मार्चला सुनावणी घेऊ. त्यामुळे 12 मार्चला असं वाटलं की नाही, आता काहीतरी सुनावणी होईल, निकाल होईल, सोक्ष लागेल. आईला परत तेच आलं. 12 मार्चला हेच झालं, तुम्हाला 1 तास देतो, तुम्हाला 1 तास देतो, तुम्हाला किती वेळ पाहिजे हे सांगितलं, तारीख जाहीर केली नाही, पुन्हा तारीख पे तारीख. पण मला असं वाटतं की न्यायालयाने हा विचार करायला हवा की आपण जेव्हा न्याय उशिराने देतो तेव्हा त्याचा किती परिणाम कोणावर होतो. आज जर तुम्ही बघाल तर दुनियेला माहिती आहे, महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेरील लोकांना पण माहिती आहे की धनुष्यबाण आणि शिवसेना हे चिन्ह आणि पक्ष हे ठाकरेंचं आहे, बाळासाहेब ठाकरेंचं आहे, उद्धव ठाकरेंचं आहे. फक्त आमदार आणि खासदार जे पळपुटे होते किंवा ज्यांच्यावर आरोप होते भ्रष्टाचाराचे किंवा जे ईडी, सीबीआय, आयटी आणि पोलिसांच्या रडारवर होते, त्यांना भाजपने अगदी आपल्या हाताखाली घेतलं आणि शिवसेना फोडली. त्यामुळे आमदार खासदार फुटल्यानंतर जर निवडणूक आयोगाने तो पक्ष, ते चिन्ह, आमदार खासदार जास्त म्हणून जर एकनाथ शिंदेना दिलं असेल तर ते चुकीचं आहे. कारण नुसते आमदार आणि खासदार पक्ष ठरवत नाही, तर पक्ष आमदार आणि खासदार ठरवतात. घटना हीच सांगते. मात्र तरी देखील सुप्रीम कोर्टाने त्याची गंभीर दखल घेतली नाही. फक्त ताशेरे ओढले, काही सुनावण्या केल्या थोड्याफार आणि फक्त तारीख पे तारीख. पण या तारीख पे तारीखचा फटका जर कोणाला सर्वाधिक बसला तर तो उद्धव ठाकरे यांना. उद्धव ठाकरे पक्ष गेला, चिन्ह गेले, अनेक नेते गेले, खासदार गेले, आमदार गेले. जी गळती सुरू होती ती गळती आजही सुरू आहे. आणि फायद्यात कोण आहे तर एकनाथ शिंदे. कारण एकनाथ शिंदेकडे चिन्ह आहे, पक्ष आहे, न्यायपालिका आहे, पॉवर आहे, पोलीस आहे, भाजप आहे, ईडी आहे, सीबीआय आहे, आयटी आहे. एवढ्या सर्व गोष्टी त्यांच्याकडे भाजपने दिलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा वापर करून त्याने ठाकरे गटाच्या अनेकांना
आधी फोडलं, आजही फोडत आहे. काही ना पैशाचा आमिष देऊन फोडलं जात आहे. मग नुकसान कोणाचं होत आहे? तर ते नुकसान होत आहे उद्धव ठाकरेंचं. उद्धव ठाकरे ठीक आहे, काय बोलत नाही, ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या, ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या. पण नाना पाटेकरांचं मला एक वाक्य आठवते, जेव्हा ते बाळासाहेबांच्या बाबतीत बोलले होते की तुम्ही सर्वांना जायला देऊ नका, एक दिवस असं येईल तुम्ही एकटे असाल आणि मागे वळून पाहते तुमच्याबरोबर कोणी नसेल. उद्धव ठाकरेंना मला एवढंच सांगायचं की जे जात आहेत त्यांना जाऊ द्या, जाऊ द्या, ठीक आहे जाऊ द्या, पण ते जातात तेव्हा किमान आपला पक्ष वाढेल याची खात्री किंवा याची चिंता ही उद्धव ठाकरेंना असलीच पाहिजे आणि त्यांनी आपला पक्ष वाढवला पाहिजे. पण नुसतं जाऊ द्या जाऊ द्या म्हणत राहिले आणि दुसरीकडे जर आपला पक्ष वाढवला नाही, नव्यानं संधी दिली नाही, कार्यकर्त्यांची फौज जी आहे ती अजून बळकट केली नाही, तर मात्र उद्धव ठाकरे यांना पुढील काळामध्ये झटका बसू शकतो. पण मला असं वाटतं की न्यायालयाने जर कोणाला अन्याय केला असेल तर तो उद्धव ठाकरेंवर केलाय. कारण जितका वेळ जाणार, जितका कालावधी लोटणार, तितका वेळ जो आहे तो एकनाथ शिंदेना मिळणार अधिक बळकट होण्यासाठी, ठाकरेंचे शिलेदार फोडण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी, अधिकार कमवण्यासाठी, महाराष्ट्रामध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी. त्याचा सर्व जो फायदा आहे तो निश्चितपणे हा एकनाथ शिंदेना होणार आहे. मात्र नुकसान हे 100% उद्धव ठाकरे यांचं होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक असू दे, सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनता असू दे, त्यांना असं वाटतंय की न्यायपालिकेने 100% उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय केलाय. उशिरा मिळालेला न्याय हा काही कामाचा नसतो. पूर्वी ठीक होतं, उशिरा न्याय मिळाला तरी चालेल पण न्याय मिळाला पाहिजे. पण आता तसं चालत नाही. तुम्ही उशिरा न्याय दिला तर त्याचा फटका जो खरा असतो, सत्यवादी असतो, त्याला बसतो. आणि त्याचा आज जर तुम्ही परिणाम बघाल तर ठाकरेंचा शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं चिन्ह जे आज एकनाथ शिंदेकडे आहे, त्यामुळे शिंदेना फायदा झालेला आहे. आणि उद्धव ठाकरे यांना बराच मनस्ताप, ते सांगत नसतील, दाखवत नसतील, पण निश्चितपणे त्यांना मोठा मनस्ताप होतोय. कारण निकाल अद्याप लागलेला नाही. असं धरून चला की निकाल लागला अजून एक 6 महिन्याने 8 महिन्याने, तर त्याचा काही फायदा उद्धव ठाकरे यांना होणार नाहीये. कारण पुन्हा ते चिन्ह घ्या, लोकांपर्यंत जा. हा, एवढं फक्त उद्धव ठाकरेंना लोकांना सांगता येईल की बघा हे चिन्ह आणि हा पक्ष माझ्या वडिलांचा होता, आमचा होता, तो आम्हाला मिळाला. पण त्याचा फटका एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांना किती बसतो हे बघणं तेवढं उत्सुकतेचं आहे. कारण ते जर पॉवरफुल झाले, पैशाने बळ त्यांना आलं, पैशाचं बळ आलं, अधिकाराचं बळ आलं, सत्तेचं बळ आलं, तर मग उद्या त्यांच्याकडनं चिन्ह गेलं, पक्ष गेलं किंवा गोठवलं गेलं तरी त्यांना एवढा फरक पडणार नाही. ते पुन्हा नव्याने सुरुवात करतील जशी उद्धव ठाकरेंनी केली आहे. परंतु मला असं वाटतं की न्याय हा वेळीच मिळायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही एक सर्वसामान्य लोक आहोत. आम्ही जर सांगत असू की सुप्रीम कोर्ट अन्याय करतंय उद्धव ठाकरेंवर किंवा सुप्रीम कोर्टाने तारीख पे तारीखचा जो खेळ खेळलाय तो बंद करून आता निकाल देणं गरजेचं आहे. पण शेवटी असं आहे की हा निकाल चुलीत जाण्यासारखा आहे. सर्वसामान्य जनता हेच म्हणते की उद्या जर निकाल दिला तर त्याचा फायदा किती उद्धव ठाकरेंना होणार हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण उद्धव ठाकरेंवर सुप्रीम कोर्टाने असू द्या किंवा इतर यंत्रणेने असू द्या अन्याय केलाय हे 100% आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांना विचारा, त्यांच्या नेत्यांना विचारा, सर्वसामान्य जनतेला विचारा, ते हेच सांगतील की हो अन्याय झालाय उद्धव ठाकरेंवर. कारण पक्ष आणि चिन्ह हे 100% उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांचं आहे. फक्त एवढंच आहे की सुप्रीम कोर्टाची जी तारीख पे तारीखचा खेळ चालू आहे त्याच्यामध्ये जर कोणी अडकलं असेल, त्याच्यामध्ये जर कोणाचं मरण होत असेल तर ते फक्त ठाकरे गटाच्या शिवसेनेचं होत आहे. तुर्त एवढंच. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.